त्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना, सर्व मान्यवरांना मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। कामगार दिनाच्या निमित्तानं देखील तमाम माझ्या कष्टकरी कामगारांना, तमाम माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज सध्या निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं सगळीकडे साधेपणानेच महाराष्ट्र दिन साजरा केला गेला आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, बऱ्याच जणांना असं वाटलं की कामगार आचारसंहितेमुळं कार्यक्रम होणार की नाही अशाही ह्याच्यामध्ये संभ्रमामध्ये आपले नागरिक होते। आणि दुसरं, आत्ता फक्त 8:30 वाजले, मी आत्ता ज्यावेळेस मानवंदना घेत होतो त्यावेळेस मी पाहिलं, परेडला पाहणी करत असताना पण पाहिलं की एवढं उन्हाची तीव्रता 8:30 वाजताच आहे। म्हणजे बरेच जण उष्माघाताने त्यांना त्रास होतो, अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे। त्याबद्दल सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, पाणी जास्त प्यायला पाहिजे आणि जेवढं तीव्र उन्हामध्ये जाणं टाळता येईल ते टाळण्याचा प्रयत्न देखील सर्वांनी केला पाहिजे। अशा प्रकारचं देखील आवाहन महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं करतो। या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी हुतात्मा पत्करलं त्या 105 हुतात्म्यांना आणि ज्यांनी ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो आणि बाकीच्यांना देखील शुभेच्छा देतो। सो 1 मेला नाही बाबा, ज्या वेळेस अधिवेशन असतं त्या अधिवेशनात पण राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आतापर्यंत जेवढी सरकार आली त्या अभिभाषणात सुरुवातीला किंवा शेवटला त्याच्यामध्ये समारोप करत असताना बोलतात। सुप्रीम कोर्टात मॅटर चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस एखादी मॅटर चालू असते त्यावेळेस संपूर्ण अधिकार घटनेने कायद्याने सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे। आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाहीये। तिथं आपण चांगल्यातले चांगले वकील दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जे सरकार येतं ते सरकार 3 ते 5 लोकांची कमिटी पण नेमतं आणि त्यांना त्याबद्दलचा पाठपुरावा करायला सांगतं। परंतु तरी देखील आपण त्या भागातल्या मराठी भाषिकांच्या करता ज्या ज्या सवलती जास्तीत जास्त देता येतील तो देण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आम्ही सगळेजण करत असतो। पंतप्रधानांनी जे एक भटकती आत्मा म्हणून जे वक्तव्य केलं परवाच्या सभेमध्ये, तर त्याच्यावरून बऱ्याच काही प्रतिक्रिया मोठत आहेत शरदचंद्र पवार पक्षाकडून। मला त्याच्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही, मी त्या सभेत होतो, त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाहीये। मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की पंतप्रधान साहेब, आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का, आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो। राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत जवळपास 3 टप्प्यामध्ये होत आहेत। 3 नाही रे बाबा, 5 टप्प्यात। पवारसाहेब असं म्हणाले की इतर राज्यांमध्ये 1 ते 2 टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात, तेवढ्याच टक्केच्या जागा आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे करण्याची वेळ का आहे? माझ्या माहितीप्रमाणे जे माझं थोडंसं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पद्धतीनं, म्हणजे माहितीनं, निवडणूक आयोग ह्याला स्वायत्तता दिलेली आहे आणि निवडणूक आयोगाने किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्यात हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये दुसरं कुणी लुडबुड करू शकत नाही। आजपर्यंत अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत, त्या अनेक निवडणुकांच्यामध्ये एका वेळेस निवडणुका येतात तेव्हा स्टाफ वगैरे त्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून निवडणूक आयोग ते ठरवतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये घेतलेले आहेत, देशामध्ये 7 टप्प्यामध्ये आहेत। आता हा प्रश्न आपण निवडणूक आयोगालाच विचारू शकता। लोकसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय होतोय? छगन भुजबळांना गिरीश महाजन भेटतायत, नक्की कोण ही जागा लढवणार आहे? आपण पक्षाचे प्रमुख आहात, त्या संदर्भामध्ये आमची चर्चा चालू आहे, योग्य तो निर्णय लवकरच होईल। कुठे? मी पेपरला सकाळी बातमी ती वाचली, परंतु ती बातमी वाचली आणि मी गाडीत बसून इकडे आलो, कारण 7:45 वाजले होते। मी आता गेल्यानंतर वीर कोटेशनशी पण बोलीन आणि माहिती पण घेईल किंवा नक्की काय झालेलं आहे, कारण अशा पद्धतीनं
दगडफेक करणं, पूर्ण खुल्या वातावरणात देशात महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुका झाल्या पाहिजे. प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी, त्याच्यामध्ये कशी मांडावी, काय मांडावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त त्याच्यामध्ये कुठल्याही निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी माझ्यासहित सर्व राजकीय पक्षांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, वक्त्यांनी घ्यावी. दादा काल उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याचं काही चालू आहे का? कारण कुठे? छगन भुजबळ यांना किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला, कारण गिरीश महाजन भेटतायत सातत्याने. हे का कुणाला भेटले, आम्ही महायुतीत एकत्र काम करतोय. भुजबळ साहेब अनेक वर्ष तिथं पालकमंत्री होते, एक जबाबदार नेते आहेत. त्याच्यामुळं भेटलं म्हणजे काहीतरी वेगळा त्याच्यातनं अर्थ कृपा करून काढू नका. संजय राऊत म्हणतात की बारामती आणि शिरूरमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटबद्दल काही बोलायचं नाही. कुठं धमकी दिली ते मला दाखवा ना. संजय राऊत अरे बाबा, मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही. त्याच्यामुळे अरे बाबा, मी एक मिनिट, त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या. जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं. आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने धमक्याच्या करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं. माझा स्वभाव कडक आहे, स्पष्ट आहे, सगळ्याला माहिती आहे. परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना, ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही. ह्याची नोंद आपण घ्या. त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार. काल खडक वाचल्यावर प्रयत्न होतोय का? कारण बरेच काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला त्याच्याबद्दल माहित नाही. ते पत्रकार मित्रांनी तपासून घ्यायचं असतं. आम्हाला प्रत्येक उमेदवाराला आणि उमेदवाराच्या प्रमुखाला वातावरण चांगलंच वाटत असतं, म्हणूनच ते निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. उद्धव ठाकरे काल बोलले, उद्धव ठाकरे असं बोलले की महाराष्ट्र लुटला जातोय आणि सगळ्या लुटारूंच्या हातात दिला जातोय, टीका केली जाते. उद्धव ठाकरे साहेबांना म्हणा एक उदाहरण द्या की कुठं लुटालूट झाली. कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार 2.5 वर्ष चालवलं. अतिशय कुठंही आमच्या दोघांच्यामध्ये मतभेद न होता चालवलेलं आहे. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं, आपण मीडियानी सगळ्यांनी बघितलं. नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये हे असे आरोप होतात. तुम्हाला माहिती असेल, स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीचं वक्तव्य स्टेटमेंट होतं. निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं, असं महाराष्ट्राचे एक नेते, 8 वर्ष मुख्यमंत्री असणारे, मला त्यांचे शब्द विलासरावांचे आठवतात. कांदा निर्यातीबद्दल काय आहे? कारण त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप होतं. राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी महाराष्ट्रातल्या कांद्याला दर भेटत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. निर्यात बंदी नक्की उठवली आहे की नाही याबद्दल त्याबद्दल आचारसंहिता असल्यामुळे सगळे बारकाईनं प्रश्नांची मला माहिती नाहीये. मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देईन. सुनंदा पवार म्हणतात की धनशक्तीचा वापर बारामतीत होणार आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि एक मिनिट, कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. तू हे पहिल्यांदा लक्षात घे. तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर. तू उद्या कुणाच्या माझी गोवांशी कापसे असं म्हणला, तुमचं काय मत आहे? मला काय घेणं देणं. दादा पवार साहेब म्हटले की मी अस्वस्थ आहे पण मी शेतकऱ्यांसाठी. त्यांनी काय म्हणतो त्यांचा अधिकार आहे ना. आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे. त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत. त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही. दादा बारामतीत राज ठाकरेंची सभा होणार आहे का? बोलणं झालंय का? मनसेचे कार्यकर्ते तुम्हाला येऊन भेटले, राज ठाकरेंशी काय बोलणं झालंय का? मनसेचे कार्यकर्ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. 4 जागा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्याकरता भेटले की निवडणूक प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीनं सगळे राबवत असताना मनसे काय जबाबदारी उचलणार आणि काय जबाबदारी पार पाडणार याकरता भेटले. बाकी दुसऱ्या कुठल्या कामाकरता भेटले नाही. बोललेत का एखादी सभा राज ठाकरेंची होणार? माझं अजून बोलणं त्याबद्दल झालेलं नाहीये. आता सभा झाल्या तर आम्हा लोकांच्या होतील, देवेंद्रजींच्या होतील, गडकरींच्या होतील. बहुतेक वारज्याला गडकरींची होईल, आपल्या फुरसुंगीला देवेंद्रजींची होईल आणि बाकीच्या ठिकाणी आज भोरला मुख्यमंत्री आणि मी आहे आणि इतर ठिकाणी मी घेणार आहे.
दादा काल खडकवासल्यामध्ये सभा झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की जर मी 17 वर्ष अयोग्य होते, जर मी जर चुकीचे होते तर 17 वर्ष गप्प का बसले, आता हे सगळं का आठवतंय आता? आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आत्ता आठवते. काय म्हणणं आहे तुझं? कंचन कुलकर्णी म्हटले एका भाषणात की सुनेत्र पवार जिंकल्यावर कॅबिनेट मंत्री होते. एक मिनिट. अहो तुम्ही सगळे हे नवीन राजकारणात आहे, ते त्यांना आपलेपणाने काही बोलून जातात. शेवटी मंत्री करायचं तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही. जे प्राईम मिनिस्टर होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात बरं का, आणि राज्यात मुख्यमंत्री होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात. त्याच्यावर तुम्ही असले प्रश्न विचारायच्या ऐवजी मनाने समजून घेतलं पाहिजे. हे प्रेमापोटी बोललेलं आहे. जर पंतप्रधानांनी बोलले असते किंवा मुख्यमंत्री एखाद्या राज्याचे कुणाबद्दल बोलले असते तर ते आपण गांभीर्याने घ्यायचं लोकांची असतं. भावना असं ते म्हणतात, लोकांची भावना की बारामती म्हणून पहिलं तर त्याचा विचार पंतप्रधान करतील. राज्यात किती जागा येतील? भरपूर जागा येतील. दादा तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं सोसायट्यांमध्ये तुमच्यावर टीका केली जाते की उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्हाला नगरसेवकांसारखं सोसायट्यांमध्ये जाऊन मला लोकांच्यात काम करायला आवडतं. तुझ्या घरी पण मी उद्या यायचं असेल तर येऊ शकतो. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी वरच्या स्तरावर पण पंतप्रधानांच्या बरोबर पण सभा घेऊ शकतो आणि खाली सोसायटीमध्ये जाऊन देखील त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतो. मला फार स्वतःला मोठा समजत नाही. तुम्ही डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं काम करायचं असतं आणि मला त्याच्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही. मी वाडी वस्तीवर, ताड्यावर, पांड्यावर जाणारा कार्यकर्ता आहे. त्याची नोंद घे आणि पुन्हा असला प्रश्न मला विचारू नको. इतरांनी विचारलं तर त्यांना होणं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अजित पवारांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावर ही तुम्ही मला एक सांगा रे, आज देशाची निवडणूक आहे. आज पत्रकार मित्र म्हणून तुम्ही जे मला प्रश्न विचारले ह्याच्यातला एक तरी देश पातळीवरचा किंवा उद्या देशाचं नेतृत्व करत असताना कोण मजबूत नेता आहे, देशाचा विकास कशा पद्धतीनं करणार आहे, देशाला पुढं कसं घेऊन जाणार आहे, तिसरी अर्थव्यवस्था जगातली कशी करणार आहे, इकडं बोलू ना. हे काय असलेच चिल्लर प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. आणि मोदी साहेबांच्या विरोधामध्ये विरोधकांना कुठला मुद्दा न राहिल्यामुळं हे आता हे खालचे काही ना काही मुद्दे वर येतात. मोदी साहेबांना भ्रष्टाचाराच्या बद्दल 10 वर्षात कुठलाही आरोप झाला नाही, त्याबद्दल हे कुणी काही बोलत नाही. मोदी साहेब अतिशय धडाडीनं धाडसानी निर्णय घेतात, त्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये दुःख आहे. मोदी साहेबांच्यामुळं हे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी इकडून तिकडून मताची विभागणी होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकी केलेली आहे आणि मोदी साहेबांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आपली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, देशातली जनता सुज्ञ आहे. जरूर सगळा विचार आणि देशाचा विचार, 140 कोटी जनतेचा विचार, जगभरात देशाचं नावलौकिक वाढवण्याच्या करता, देशाला पुढे घेऊन जाण्याच्या करता विजन असणारं नेतृत्व कोण आहे हे सगळं बघून त्यामध्ये मतदान करतात. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन
पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.